जय जय राम कृष्ण हरी. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईचा मुराला अनुभव. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्ये विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. हरिपाठातला हा अभंग या आधीच्या अभंगात वर्णन केलेल्या सत्संगतीचा परिणाम कसा होतो याविषयी अधिक समजून देतो. श्री ज्ञानेश्वर महाराजांची अध्यात्मासारखा गूढ विषय समजून सांगण्याची हातोटी इतकी विलक्षण आहे की मूळ प्रतिपाद्य विषय ते उपमा अलंकाराच्या दृष्टांताच्या माध्यमातून अत्यंत सोपा करून सांगतात. याचा प्रत्यय हरिपाठातही जागोजागी येतो. व्यवहारात ज्याप्रमाणे एखादी गोष्ट शिकायची असेल तर त्यातल्या जाणकाराकडून म्हणजेच गुरुकडूनच शिकावी लागते, तद्वत अध्यात्मशास्त्रातही सद्गुरु कृपेशिवाय हाती येणं शक्य नाही. सद्गुरुचरणांशी अनन्य भावे शरण गेल्यावर पूर्ण रूपानी सर्वार्थानी सद्गुरूचा कृपाप्रसाद जेव्हा प्राप्त होतो तेव्हा वेदात वर्णन केलेल्या तत्त्वमसी किंवा अहम ब्रह्मास्मी या महावाक्यांची साक्षात अनुभूती सत्शिष्याला मिळते. अखंड नामसाधनेमुळे साधकाचा देहभाव आत्मभावात विलीन होतो. तोच आत्मभाव या साधुबोधामुळे ब्रह्मभावात रूपांतरित होतो. कालांतराने हा ब्रह्मभाव सुद्धा विलयाला जाऊन फक्त नामाचं अखंड स्फुरण शिल्लक राहतं. या अवस्थेला उन्मनी अवस्था असं जाणकारांनी निर्देशित केलं आहे. श्री समर्थ म्हणतात त्याप्रमाणे या अवस्थेत केवळ आणि केवळ सोली व सुखाची म्हणजे परम आनंद सागराची प्राप्ती क्षणोक्षणी सद्गुरु कृपांकित शिष्याला अनुभवता येते. हा सच्चित आनंद भौतिक अशा सामान्य आनंदाच्या सहस्त्रोपटीने अधिक सुखदायी असतो. कारण सामान्यतः मनुष्याला समान अनुभवाला येणारा आनंद हा मुळातूनच दुःखाची किनार सोबतच घेऊन आलेला असतो. त्यामुळं तो फार काळ टिकत नाही. भौतिक विषयांपासून प्राप्त झालेला प्रत्येक आनंद याच प्रकारात मोडतो. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्यांनी अनेक वर्ष निश्चयपूर्वक उत्तम अभ्यास करून चांगले गुण प्राप्त केले तरी त्या गुणांचा आनंद त्याच तीव्रतेने पुढची काही वर्ष टिकून राहत नाही. त्या आनंदाचा बहर हळूहळू ओसरत जातो. शिवाय त्याच्या गुणवत्तेप्रमाणे जर त्या विद्यार्थ्याला पुढे काही योग्य ठिकाणी उच्च शिक्षणाकरता प्रवेश मिळाला नाही तर त्याच आनंदाचं दुःखात परिवर्तन होताना आपण पाहतो. अशी नित्यातली कितीतरी उदाहरणं विचार केला तर आपल्याला सापडतील. पण माऊली म्हणतात साधुबोधामुळं प्राप्त झालेला आनंद मात्र निरंतर सुखाची स्पंदनं ठेवून मुरून जातो. जसं शुद्ध कापराला अग्निस्पर्श झाला की तो कापूर प्रथम अग्निरूप होतो आणि काही क्षणातच तो अग्निसुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. माग कसलीही उपाधी न ठेवता तो जिथल्या तिथं मुरून गेल्यासारखा अदृश्य होतो. त्याप्रमाणे साधुबोधामुळे परातत्व प्राप्त झालेला भाग्यवान साधक हे अनुभव नाम जिरवून ब्रह्मरूपामध्ये निरंतर स्थिर राहतो, पण त्याची बाह्य खूण मात्र दिसत नाही. जसा शुद्ध कापूर जळून गेल्यावर तो जळाल्याची काही बाह्य खूण माग शिल्लक राहत नाही, तसंच मोक्ष रेषेपाशी आलेल्या साधूंच्या कृपांकित हरिभक्ताला जळी स्थळी काष्ठी पाषाणी अंतर्बाह्य हरीच प्रत्ययाला येतो, पण त्याची बाह्य खूण मात्र दिसून येत नाही. अशा हरिभक्तांच्या संगतीची ज्ञानदेवालाही गोडी आहे, ओढ आहे, असं माऊली म्हणतात.
जय जय राम कृष्ण हरी.